गोकुळ शिरगाव येथील मेन रोडवर असलेल्या एका सराफी दुकानासमोर दोन अनोळखी चोरट्यांनी तब्बल 25,36,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी प्रकाश आनंदराव भोसले यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। गोकुळ शिरगाव येथील मेन रोडवर असलेल्या एका सराफी दुकानासमोरून दोन अनोळखी चोरट्यांनी तब्बल 25,36,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। फिर्यादी प्रकाश भोसले यांचं गोकुळ शिरगाव परिसरात सोन्याचं दुकान आहे। भोसले हे आपलं दुकान बंद करून दागिन्यांची आणि पैशाची बॅग घेऊन घराकडे जात असताना दोन अनोळखी चोरट्यांनी संगनमतानं कोणाचाही लक्ष नसताना बॅग लंपास केली। चोरट्यांनी पळवलेल्या बॅगेत एकूण 19 तोळे 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 1,60,000 रुपयांची रोख रक्कम होती। यामध्ये सोन्याचे टॉप्स, कानवेल, कानसाकळ्या, बंगाली वाट्या, राजकोट डोरली, शिपल्या डोरली, कारवारी टॉप्स, धनेमणी, तासमणी, बाली आणि लहान मुलांचे डूल अशा विविध दागिन्यांचा समावेश होता। या सोन्याची बाजार भावानुसार किंमत 23,76,000 रुपये आणि रोख रक्कम 1,60,000 असा सुमारे 25,36,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेलाय। या घटनेची अनधिकृत नोंद 25 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक तणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शेख करतायत। या मोठ्या चोरीच्या घटनेमुळे गोकुळ शिरगाव परिसरातील व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण पसरलंय।